आणि मॅचला जशी सुरुवात होईल पहिल्या फेरीतील दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळते. सामना क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला कोनीसी आणि त्यांच्या अगेन्स्ट कानाव संघाला आपण पाहणार आहोत. बॅट्समन गेलेले आहेत मैदानामध्ये, लक्षात ठेवा. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. कोनीसी संघ फराड ठाणे जिल्हा टूर्स अँड ट्रॅव्हल्स अध्यक्ष यांचा सन्मान मंगेश दादा फराड यांनी विनंती की आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचा आहे. ठाणे जिल्हा टूर्स ट्रॅव्हल्स अध्यक्ष आमचे पाकड्याचा पाडा कोणी परिसरातील ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. जल आहे तो कल आहे. समाजसेवक आमचे सॅम फराड यांचा सन्मान आपल्या अतिथी मंचावरती आम्ही पार पाडत आहोत. नुकतंच पुत्ररत्न प्राप्ती देखील त्यांना झालेली आहे. आणि बॉडी बिल्डिंग क्षेत्रातील पाकड्याचा पाडा गावातील आमचे सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हटलं तर आमचे किरण काळोके के के याचं देखील स्वागत आहे. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर कोणत्याही प्रकारे हॅरी दुबई रिटर्न यांना तुम्ही पाहतात त्याचं देखील स्वागत. ते पागड्याचा पाडा म्हटलं की भरपूर सारे कलाकार या गावात देखील आहे. त्यामध्ये एक रोशन फराड आमचा मुंजा ग्रुप अध्यक्ष पागड्याचा पाडा. मंगेशी फराड यांचा देखील सन्मान आपण करूया. सागर फराड यांना विनंती, कैलाशी ठाकरे यांनी विनंती की आपल्या शुभास्ते शुभ सन्मान आपण करायचा आहे. फिल्डिंग आपण लावून घ्या लवकर. कोणी सी संघ लक्षात ठेवा. ऑर्गनायझर टीमची वारंवार सूचना येते, लवकरात लवकर आपण फिल्डिंग लावून घ्यायचंय. हाकेच्या अंतरावरती गाव आहे, उशीर व्हायला नको खरं तर, पण खानाव संघ इतक्या दूरवरून आज उपस्थित राहिलेला आहे. खानाव संघाचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू, कारण जसा फॉर्म आपण रोशन अपलोड केला होता, मला वाटतं पहिला दुसरा की तिसराच संघ खाना होता. आणि टायमिंग देखील आपण पाहिलं तर वेळेवरती तिथे उपस्थित राहिलेत. टीम खानाव आपलं मनापासून आभार, थँक्यू सो मच. दोन्ही संघ 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं अनिवार्य आहे. आदरणीय कैलाशी ठाकरे साहेबांचा सन्मान आपण करूयात. प्रतीक आपण प्रतीक फराड आपण या सर आपल्या शुभास्ते सन्मान आपण पार पाडायचा. दोन्ही संघ आपल्या 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं अनिवार्य आहे, लक्षात ठेवा. दोन्ही संघ आपला 12th मॅन 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं अनिवार्य आहे, अन्यथा 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. विथ ड्रेस कोड विथ शूज 12th मॅन कॉम्बॉक्स मध्ये असणं अनिवार्य आहे. कानाव संघ एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्या लवकर, आणि कोणीशी आपला देखील एक्स्ट्रा खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे. पहिला बॉल पडण्यापूर्वी तो यायला हवा, अन्यथा 2 धावांची पेनल्टी दुसऱ्या तिसऱ्या बॉलला आला तरी देखील दिली जाईल, लक्षात ठेवा. सो कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. नामवंत आणि युवा समालोचक मागील 2-3 पर्वांमध्ये चांगले समालोचन करतात, तितके चांगले दर्जेदार क्रिकेट देखील खेळतात. सानपाड्याचे आमचे सुनील लांबोर सरांना इन्व्हाइट करूया मायक्रोफोनवर. कानवचे जावई मंगेशी फराड यांच्याकडून कानव संघाने बॅक टू बॅक 3 षटकार लगावले तर 1000 आणि 3 चौकार जरी मारले तरी 1000. क्या बात आहे. या सुनील लांबोर सरांना मी विनंती करतो की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या आणि आपल्या सुमधुर वाणीतून आमच्या सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करा. थँक्यू. मॅचला सुरुवात. ओ
या वेळेला देखील फटका दमदार, स्ट्रोक पॉवरफुल आहे, बॉल सरळ चालला. रोहित शर्मा स्टँडला भेट देणारा हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो. पहिलाच बॉल वरती खरं तर हा चौकार आलाय. खोली, लक्ष द्या, खोली सी संघ आपला एक्स्ट्रा प्रतिनिधी आलेले आहे, सहर्ष स्वागत आहे. पहिलाच बॉल वरती खरं तर या गोलंदाजाचं चौकारानं स्वागत केलं. अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला. पाहूया हा बॉल आता त्याच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार. यावेळेला बॉल हवेत आहे, फिल्डर बॉलच्या खाली, आणि या मोमेंटला बॅटरला मोठ्या फटक्यांपासून शांत ठेवलं. बॉल तयार झाला पुन्हा एकदम. बघूया हा बॉल आता त्याच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. मॅन्डेटरी पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळतो बा गोलंदाज नितीन. स्ट्रायकरला उमेश, उमेश साठी हा बॉल मिस्टामिक स्ट्रोक आहे. बॉल हवेत पकडला जातोय झेल. चौकाराचं प्रत्युत्तर विकेट न दिले, बाटबाज झाला. हा ओव्हर द विकेट न बॉल त्यानं हाताळला. नितीन बॉल हवेत झेपावला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक भर खर तर भरपूर वेगानं धावत आला. विकेट मिळाली, पहिली विकेट. खरं तर जी पहिली सलामीची जोडी होती ते मात्र तोडण्यामध्ये फोडण्यामध्ये यश मिळालंय गोलंदाज नितीनला. चांगली गोलंदाजी तो सध्या साकारतोय. बॉल तयार होईल पुन्हा एकदम. पाहूया हा बॉल कशा रीतीने हाताळला जाईल. खरं तर 2 दिवस पुढे जर का आपण गेलो तर मकर संक्रांतीचा सण आहे आणि सातत्यानं का आयोजन आहे, जबरदस्त आयोजन. मकर संक्रांतीच्या दिवशी देखील अनेक स्पर्धा आपल्याला कल्याण डोंबिवली परिसरामध्ये पाहायला मिळतात. ओ यावेळेला पहा बॉल हवेत आहे, फिल्डर बॉलच्या खाली पकडला जातोय झेल. विकेट आली आहे. बॅक टू बॅक 2 झटके. इथून मात्र गोलंदाज नितीन बॅटिंग करत असताना खानाव या संघाला दिलेले आहेत. आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज नितीन आपल्याला पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले पहा. कव्हर पॉइंटला फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यांनी खूप चांगला झेल पकडला. विकेट आली. हॅट्रिक बॉल. ओ यावेळेला पहा स्ट्रोक चांगला, पॉवरफुल पंच आपल्याला पाहायला मिळाला. बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. हॅट्रिक बॉल वरती खरं तर इथे पहा नौका नवीन आलेला खेळाडू त्याच्या बॅटमॅन नुकताच चौकार आला. ऑन साइडला खरं तर टायमिंग बेमिसाल होतं आणि या मुवमेंटला पहा 4 धावा या फलंदाजाने आपल्या टीम साठी मिळवल्या. यावेळेला देखील इकडे पहा कव्हर पॉइंटच्या डोक्यावर हा फटका सजवला. फिल्डर बॉलच्या मागे धावतायत. बॉलला उचलतील, फेकी करतील, तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाला. 2 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा गुण तालुक्यावरती बदल सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा झाला 10 धावा 2 गणांच्या मोबदल्यात. ओव्हर नंबर 2 मध्ये आता नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी इथून मात्र साकारली जाणार. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला लखन. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो.
पाहूया लखनच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ इथून मात्र दाखवला जाणारा. लखन तयार झालाय ओव्हर द विकेटला पहिला बॉल. लखनचा पहिलाच बॉल. या मुवमेंटला पहा बॅटरला शांत ठेवलं. खर तर इकडे डॉट बॉल आला. संजय पाटीलच्या आगेन खर तर हा डॉट बॉल हाताळला. लगातार 3 षटकांसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइस आहे. मंगेश दादा फरार यांच्या वतीने. आणि पहा पारितोषिक लावलं तसे मोठे फटके यायला सुरुवात झाली आणि या मोमेंटला पहा 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त. आणि सलग 3 चौकारांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइस आहे. खर तर खानाव या गावचे मंगेश दादा फराड जावई आहेत आणि त्यांचा खर तर आवडता संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि खेळाडूंवरती पारितोषिक लावली जातात. बॉल तयार होईल पुन्हा एकदम. संजय साठी हा बॉल खळबळ टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटरला शांत ठेवले. डॉट बॉल आला. चौकार आल्यानंतर मात्र चांगली कामगिरी करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. लखन पुन्हा एकदा लखन तयार झाला. पुढचा बॉल घेऊन बघूया हा बॉल त्याच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार. क्रीडांगण पहा 360 क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या चारही दिशेला नजर जर टाकली तर अप्रतिम क्रीडांगणाची खरं तर आखणी इथे मात्र केलेली आहे. जय मसबा क्रिकेट संघ पागड्याचा पाडा यांनी. यावेळेला देखील इकडे पहा क्षेत्ररक्षक दूरवरून बॉलच्या मागे विसावला खरा परंतु इकडे सुद्धा एकच धाव मिळणार आहे. चौकार आला खरा परंतु त्यानंतर काय कमबॅक केले लखनने. जबरदस्त. बॉल पुन्हा एकदा तयार होतोय. खर तर आमचे कम्प्युटर ऑपरेटर रोशन दादा फराड आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर सागर दादा फराड जे प्रोप्रायटर आहेत ओमसा एमटीसी चे कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न. स्ट्रोक चांगला. वंडरफुल फटका. उलटा फुलटा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. ऍक्शन रिप्ले पहा ओमसा एमटीसीचा. पहिलेच मन बनवलं होतं त्यानंतर बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा मिळाल्या. लखन तयार. यावेळेला देखील थोडेसे शफल झाले होते. पायांचा वेध घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. षटक आता संपलंय. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपल्यानंतर धावा झाल्या 19 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चला टॉस साठी यायचं आहे. गोलवली बी आणि तलोजे मजकूर इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी हा टॉस झाला पाहिजे. गोलवली बी आणि तलोजे मजकूर दोन्ही टीम्सने खरं तर रिपोर्टिंग करायचं आहे आमच्यापर्यंत. कुंदनचा हा बॉल इकडे पहा ऑफस्टिकच्या बाहेर. या बॉलची पिचिंग आपल्याला पाहायला मिळते आणि पंचांनी तिकडे दंडित केले. पंचांचा सिग्नल आला क्या व्हाईट बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. कुंदनचा हा बॉल हवेत खेळला. फिल्डर बॉलच्या खाली आहे. पकडला जातोय झेल. विकेट आली आहे. बॅटर इथून मात्र बाद झाला. कुंदनला मिळाली आहे सफलता. ऍक्शन रिप्ले. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न बॉल हवेत. उंच माझा झोका पाहायला मिळाला आणि त्या रिझन मध्ये फिल्डरने खूप चांगला हा झेल क्लिअर केला. बट बाद झाला.
बॉलर आता पुन्हा एकदा तयार होतोय आपल्या गोलंदाजी मार्क वरती. पुढचा बॉल. तो यावेळेला लाईन चांगली होती, टप्पा चांगला होता, अचूकता आपल्याला पाहायला मिळाली. आणि इकडे पहा बॅटरला आता संयम दाखवावा लागतोय आणि इथून मात्र डॉट बॉल आला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार झाला. यावेळेला देखील खोलवा टप्पाचा बॉल होता, साईडला टर्न केला, फिल्डर बॉलच्या खाली धावतोय. डीप मिड विकेट रिझर्व मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि इकडे सुद्धा एकच आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत आणि या मोमेंटला इकडे सुद्धा एकच धाव मिळणारा. सिंगलच्या मदतीने गुणतालिकेवरती बदल आणि एक रनसंख्या आपल्याला पाहायला मिळते 22 धावा, 22 रन्स. यावेळेला देखील इकडे पहा आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इकडे सुद्धा डॉट बॉलची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते. कुंदन पहा आतापर्यंत चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. मोठे फटके करत तो बॅटरला खेचू देत नाहीये. यावेळेला देखील आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. षटक आता संपलंय. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपला आणि धावफलकावरती आता रन्स आपल्याला पाहायला मिळतात 23 धावा, 23 रन्स. 23 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मोठे फटके येत नाहीये. सकाळचं सत्र सुरू आहे आणि खरं तर फलंदाजांना कसरत मेहनत करावी लागते धावा जमवण्याकरिता. ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलर आला साहिल आला. बाबा साहिलच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ इकडे दाखवला जाणार. हो, साहिलचा पहिलाच बॉल डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. साहिलचा पहिलाच बॉल डॉट बॉल आला. बॉल तयार होतोय पुन्हा एकदा. याही वेळेला फटका दमदार आहे. फिल्डर बॉलच्या खाली आपल्याला पाहायला मिळतात आणि इकडे सुद्धा एकच धाव आपल्याला पाहायला मिळाले. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपण पाहतोय. 24 धावा धावफलकावरती. यावेळीचा हा बॉल आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. ऑफ साइड डी ऑफ स्टंप हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. इकडे सुद्धा बॅटरला शांत ठेवण्यामध्ये हा गोलंदाज यशस्वी झाला. डॉट बॉल आला. पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी सध्या सुरू आहे. काय गोलंदाजी केली जाते. साहिल पहा डेथ ओव्हर मध्ये शेवटचं षटक हाणामारीचं षटक आहे, परंतु या षटकामध्ये आतापर्यंत त्यानं 4 बॉल मध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे. गोलवली बी आणि तलोजी मजकूर संघ टॉस साठी या. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, सरळ बॅटनं धावा येणं मुश्किल काम झालंय. खर तर उलटा मारण्याचा प्रयत्न आणि तिकडे सुद्धा अपयश मिळाले. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही एकच धाव आपल्याला पाहायला मिळतीये. जबरदस्त गोलंदाजी खोनीसी संघाला रिप्रेझेंट करत असताना साहिल या स्पर्धेमध्ये चमकतोय. बॉल तयार झालाच पुन्हा एकदा. या वेळेला फटका दमदार आहे. थोडासा झाला उशीर परंतु फटका मारला पद्धतशीर. स्टँड अँड डिलिव्हर 6 धावा षटकार. षटकाराच्या साह्याने आता रन्स आपल्याला पाहायला मिळतात
31 धावा धावफलकावरती आणि 32 धावांचं आता लक्ष्य या मॅच मध्ये. चला टॉस साठी या गोलवली ब आणि तलोजे मजकूर टॉस साठी यायचं आहे. टॉस आता आपण इकडे करणार आहोत. चला आता आपण टॉस करणार आहोत. तलोजे मजकूर आणि खर तर त्यांच्या अगेन्स्ट संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे गोलवली बी. या दोन टीमच्या दरम्यान आता आम्ही टॉस करणार आहोत. चला या गोलवली संघाचे कर्णधार चला 32 धावांचं लक्ष आहे. येणाऱ्या 24 बॉल मध्ये 32 धावा कशा रीतीने कंप्लीट केल्या जाणार या ऐकण्याकरिता आपण जाऊयात पुन्हा एकदा कल्याण डोंबिवली टेनिस बॉल क्रिकेटचा एक जबरदस्त आवाज. अर्थातच ज्यांची संपूर्ण मुंबई त्याचबरोबर रायगड कल्याण डोंबिवली अशा खर तर अनेक जिल्ह्यांमध्ये जळगाव असेल त्यांच्या आवाजाची खर तर सातत्यानं दहशत आपल्याला पाहायला मिळते. असे प्रथमेश ठाकूर सरांना मायक्रोफोन वरती या दुसऱ्या नावामध्ये आपण ऐकणार आहोत. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स प्रथमेश सर. तर चला मॅचला देखील आपण पुन्हा एकदा सुरुवात करतो. 32 धावांचं टार्गेट डोळ्यापुढे ठेवून सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. टॉसची देखील प्रक्रिया ती पूर्ण केली जाईल. मंगेशी फराड यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण टॉस करायचा. जयदुर्गामध्ये क्रिकेट संघ गोळवली आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतो तो तळोजे मजकूर. गोळवली बी आणि तळोजे मजकूर मध्ये लढत टॉसची प्रक्रिया आपण दरम्यान पूर्ण करीत आहोत. टॉस जिंकलाय तळोजे मजकूर संघाने. निर्णय 4 ओव्हरच्या मॅच मध्ये गोलंदाजी करण्याचा असेल. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 1 आणि गोलंदाज मंगेशला आपण पाहणार आहोत. टार्गेट 32 धावांचं. तळोजे मजकूर won the toss, elected to bowl first. कोळा टाकला होता साइड आर्म ऍक्शन ने. लसित मलिंगा स्टाईल मध्ये गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि त्या बॉल वरती बॅटर फर्स्टला गेलाय. विकेट सोबत मैदानाच्या आतमध्ये झटका लागतोय पहिला बॅटिंग करत असताना तो अर्थातच कोणी संघाला.
विकेट हॅट्रिक साठी खानाव संघाला 1000 मंगेशी फराड यांच्याकडून ते पारितोषिक. ऑफ साइडला खेळला गेलाय. बॅटची आतली कडा शॉर्ट फाईन मध्ये बॉल. वेलकम, मोस्ट वेलकम आदरणीय गणेशजी ठाकरे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपलं जय मसोबा चषकामध्ये मनपूर्वक स्वागत. दिलीप जहजारी साहेब यांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील स्वागत आहे. साडा मागच्याने बॉलिंग करतात आणि मयूरजी मोहिते यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील जय मसोबा चषकामध्ये मनपूर्वक स्वागत. जय मसोबा क्रिकेट संघ बागड्याचा पाडा आयोजित ही स्पर्धा आपण पाहतो. एक दिवसीय क्रिकेट स्पर्धा 10 संघांचा समावेश आणि दमदार स्पर्धा आहे. द्वितीय सामना पहिल्या फेरीतील मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बॅटची हलकीशी कडा लागली आहे. शॉर्ट फाइंडिंग मध्ये बॉल अडवला जाईल, तत्पूर्वी सिंगल प्राप्त केली जाते. कोणी सी सिंग एका धावेसाठी संघर्ष करतोय. पहिला सामना एकतर्फा झाला, जिंकला वेदांत 11 जयमल्ला क्रिकेट संघ अंतारलीनं. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये मॅच नंबर 2 सुरू आहे. मध्ये 4 लाईव्हची संपूर्ण टीम, सागर फराड, रोशन फराड, त्यासोबत पपलू, आमचे संस्कार फराड आणि काचेश फराड, अर्थातच नीरज उरण यांना तुम्ही पाहतात. और तयार राऊंड विकेट सॅडम ऍक्शनने ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. मागची बाहेरची कडा लागली आहे. शॉर्ट मध्ये बॉल सिंगल प्राप्त केली जाते. एकेका धावेसाठी कोणीही संघाला देखील संघर्ष करावा लागतो. 4 षटकाचा सामना अवघ्या 32 करायच्यात 8च्या सरासरीनं. ऑन साइडला लॉफ करायचा होता, संपर्क नाहीये. थेट विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. षटक क्रमांक पहिले पूर्ण सफल षटक मी म्हणेन, ज्यामध्ये एक विकेट देखील मिळाली आणि त्यासोबत धावसंख्येचा विचार केला तर 9 धावा फक्त खर्च केल्या गेल्या. 9 रन्स सबूट, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर. कोणीसी जरा फास्ट खेळायचं लक्षात ठेवा. खानाव संघ जरा आपण फास्ट खेळा. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल बोरिवली ब आणि त्यांच्या विरोधामध्ये तळोजे मजकूर संघ, ज्यांनी टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलेला. तळोजे मजकूर वॉन द टॉस, सिलेक्टेड टू बोल फर्स्ट, देन इन्व्हायटेड गोलिवली बी फॉर बॅटिंग. विकेट हॅट्रिकसाठी 2000 आहेत मंगेशी फराड यांच्याकडून. बघा, धावसंख्येचा विचार केला तर 9 धावा सध्या धावपटला. आपण बॉलिंग मार्क वरती ऋतिक राहता आपण पाहणार आहोत. ओव्हर नंबर 2. ऐतिहासिक क्रीडांगण क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा सध्या या क्रीडांगणावरती तुम्ही पाहता. वन डे फिनिश, एक दिवसीय क्रिकेटचे सामने. बॉलर तयार पुन्हा एकदा. राऊंड विकेट विकेट कट करण्याचा प्रयत्न. पॉइंटला बॉल, थोडे फील्ड फंबल झाले. सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉलला करेक्ट करता उचलती फेकते, तर पूर्वी सिंगल मिळते.
धावसंख्या डबल डिजिट मध्ये फायनली 10 ऑन बोट. 10 धावा धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळतात. 10 क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. अगदी आपण पाहिलं तर धावा बनणं देखील फार महत्वाचं आहे या मॅच मध्ये, कारण 32चा पाठलाग करायचा आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही इझिली मॅच जिंकू शकता. टार्गेट जरी छोटं असलं तरी गोलंदाज अटॅक देखील तितकाच भक्कम आपल्याला पाहायला मिळतो कानाव संघाकडे. त्यामुळे पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा बनल्या नाहीत तर पुढील 2 ओव्हरमध्ये अडचणी भरपूर येऊ शकतात. कोणी सीला दुसरीचा प्रयत्न 2 मिळतील. नयन, कुणाल, कुशल व्हॉलेंटियर चला. राऊंड विकेट ना ऑन साईडला पाठवलाय. उजवा पाय वाकवला आणि त्या बॉलला पाठवलं मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. थेट MSD स्टँड मध्ये चेंडू सीमा पाठवलाय. षटकार. सरा बॅटर लॉक करण्याचा प्रयत्न होता. ओ द बॉल सेट ब्लॅक स्क्रीनच्या समोर उमेश आला, त्याने टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. दुसरा धक्का लागला बॅटिंग करत असताना कोणी सीला. सिंगल मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे. छोटे स्कोरबोर्ड वरती हॅरी आम्हाला सांगतात 19 धावा. पाठलाग 32 चा करायचा, 19 झालेला. त्यामुळे मी म्हणेन की मॅच अजूनही बॅलन्स स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मॅचेस स्टील बॅलन्स. 13 बॉल आणि 13 ची गरज. रन बॉल इक्वेशन आलं या मॅच मध्ये आता. बॅक टू क्रिकेट जाऊया मैदानाच्या दिशेने. ओव्हर नंबर 3 चा खेळ झाला सुरू. मोठा फरक खेळण्याचा प्रयत्न. आवाजात अपील केली गेली. व्हाईट बॉलचा इशारा पंचाचा आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन.
स्कॉर द विकेट खेळला, फटका चांगला, पॉईंटच्या गॅपमधून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, दुसरीचा प्रयत्न केला जाईल, 3 देखील मिळू शकतात आता इथून, पण 2 धावांवरती समाधान मानलं जात आहे. जस्ट डबल, 2 धावसंख्यापुढे टोटल आमचे हॅरी आम्हाला सांगतात 24 धावा धावपटलावर. स्कॉर द विकेट घेतो पुन्हा एकदा पॉइंट, यावेळेस कोणती मिस्टेक नाही, बॉलला अडवलं गेलंय, गुड फिल्डिंग. एका दुका सिंगल डबलने काम चालू शकतं या मॅच मध्ये, आणि सध्या तेच आपण पाहतोय, सिंगल डबलला देखील प्राधान्य दिले जाते या मॅच मध्ये. धावसंख्या आपण पाहिली तर पुढे आता 32 पाठलाग करताना 25 वर, अजूनही जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. काही घडू शकतं, काही घडू शकतं. क्रिकेटचा खेळच असा आहे की राजाचा रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही. पुन्हा एकदा टॅपिंग क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल, क्षेत्ररक्षक आहेत समोर, बॉलला अडवतील, तत्पूर्वी पुन्हा एकदा सिंगल मिळते. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या सुरू. या ओव्हर नंतर आपण काही मान्यवरांचा सन्मान आपल्या मंचावरती देखील पार पाडणार आहोत. दोन षटका ठोकून सामना जिंकवला तर गणेश ठाकरे यांच्याकडून 1000 पण यावेळेस फटका मिस टायमिंग बॉल अवे मध्ये, अंडर दी बॉल फिल्डर, वेल टच कॅच, विकेट सोबत मैदानामध्ये फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक लागला, तिसरा कोणी सीला. आदरणीय गणेश ठाकरे यांचा सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करेन मंगेश सुद्धा आपल्या शुभास्त्या शुभ सन्मान आपण पार पाडायचा आहे. आदरणीय गणेश ठाकरे यांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडणार आहोत. मंगेश यांच्या शुभास्त्या शुभ सन्मान केला जाईल. खानाव संघ जरा थोडं स्पीडअप करायचंय. वाईट डबल सिंगल विकेट, वाईट डबल सिंगल विकेट. चला, नो मोर आर्ग्युमेंट. वाईट डबल सिंगल विकेट. धावा झाल्या तर एकंदरीत 32 पाठलाग करताना 26. आता विजयासाठी गरज आहे अवघ्या 6 धावांची. बॉल तयार पुन्हा एकदा, बॉलिंग बागपती पुढचा बॉल, राऊंड विकेट अटॅक केलाय, मिस टायमिंग बॉल अवे मध्ये, स्वतः गोलंदाज पुढे आलाय, झेल टिपला विकेटचे बदल. मॅच मध्ये कमबॅक करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे सांगत असताना हा झेल टिपला गेलाय. 1 मोर विकेट डाऊन, कोणी सी संघाला धक्का. आदरणीय दिलीप जयसर यांचा सन्मान आपण करणार आहोत. कैलास विनंती असेल की आपल्या शुभास्त्या सन्मान आपण पार पाडायचा आहे. उपस्थित मान्यवरांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करतोय. चेसिंग कंपल्सरी, ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम असतो. कंपल्सरी या धावा कोणी सीला कराव्या लागतील. महेंद्र सिंग दोन्ही स्टँड मध्ये व्हॉलेंटियर आहेत, त्यांनी एकत्र बसायचं नाहीये. मनीष, आतिश, दीपक, चला लांब सगळ्यांनी लगेच. आरती युवराज सिंग स्टँड मध्ये जा, समोरच्या स्टँड मध्ये जा, दोघं जावा लवकर. फील्ड मध्ये बॉल अडवला असता तर मात्र कदाचित एकच मिळाले असते, पण बॉल मागे आला, 2 धावा मिळतात. खुर्च्या घेऊन जावा, चालेल.
6 बॉल आणि विजयासाठी आता फक्त 4 धावांची गरज आहे. रोशन अगदी आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाई 8 बॉल मध्ये 2 धावांची गरज होती खिडकाई संघाला आणि सोनापाडा संघाने डिफेंड केला होता. मयूरजी मोहिते यांच्यापैकी संघाला पण करूयात. सागर फराड यांना विनंती की कैलाशी ठाकरे यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. आता युवराज सिंग स्टँड मध्ये जे दोघं आहेत त्याच्यामधलं एक पुढे वीरेंद्र सेवक स्टँड मध्ये जाईल. मनीष आणि आतिश एकाने पुढे जा लवकर एकाने पुढे. 6 बॉल 4 ची गरज आहे या मॅच मध्ये. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी स्पर्धेचा नियम आणि त्या अनुषंगाने या 4 धावा कंपल्सरी तुम्हाला कराव्या लागतील. नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. जर तुम्हाला मैदानामध्ये संघर्ष करायचा तर इम्पॉसिबल शब्द असलेला पान तुमच्या डिक्शनरीतून तुम्हाला फाडावा लागेल. 6 बॉल 4. क्षमता आहे, गुणवत्ता आहे, गोलंदाजाकडे कला कौशल्य आहे, पण फलंदाज सांगतोय मी काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. चांगला फटका होता, तितकं दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालं. आउटस्टँडिंग फिल्डिंग एफर्ट, ग्रेट एफर्ट, ऍब्सोल्युटली ग्रेट एफर्ट. जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा दर्जा पेश केलाय. काय ऑडियन्स पोल 6 दाखवत आहेत ते 6 असेल तर मॅच फिनिश होईल. व्हॉलेंटियर 6 आहेत. चेक करायचं का एकदा थांबा जरा. कंट्रोल रूम मध्ये आम्ही चेक करतोय. धावून ज्या धावा घेतल्या गेल्या त्याच ग्राह्य धरल्या जातील. बॉल सेव्ह केले, बाउंड्री सेव्ह केली आहे. दोन्ही 12व्या खेळाडूंना आम्ही दाखवले जे घडल्या मैदानामध्ये. ओके, ऑन साईडला यावेळेस आता काही चेक करण्याची गरज पडणार नाहीये. मैदानाच्या लांब फेकून दिल्या बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयी फटका. सामना संपला, मॅच फिनिश. कोणी सीने जिंकला सामना. वेल प्ले, अभिनंदन. तळोजे मजकूर चला लवकर मैदानामध्ये दाखल व्हा लगेचच. अठरा धावांचं बहुमूल्य योगदान ज्या फलंदाजाने दिलं आर्यन ठरलाय मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. आर्यन आपण